धुळे शहरासह जिल्हाभरातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये 17 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना या दिवसाची माहिती देण्यात आली। नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक सावंत यांना मोबाईलवर फोन करून महापुरुषाविषयी चुकीचे वक्तव्य केले, त्यामुळे संबंधितांवर तत्काळ कारवाई व्हावी अशी मागणी शुक्रवारी सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली। धुळे शहराला पाणी पुरवठा करणारे तापी पाणी पुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनीला नरडाळा गावाजवळ शुक्रवारी सकाळी अचानक मोठी गळती लागली। मुख्य जलवाहिनी असल्याने पूर्ण दाबाने पाणी सुरू असल्याने रस्त्यावर पाण्याचे फवारे उडत होते। गळतीची माहिती मिळताच महापालिकेचे पथक दुरुस्तीच्या कामांसाठी रवाना झाले। शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालय मंजूर झाल्याबद्दल शिरपूर वकील संघात वकील बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। पिंपळनेर बसस्थानक लोकार्पण प्रसंगी निवृत्त वाहतूक नियंत्रक पी.बी. ठाकरे यांचा सत्कार करताना आमदार मंजुळा गावित, डॉक्टर तुळशीराम गावित आदी उपस्थित होते। शिरपूर तालुक्यातील श्री क्षेत्र नागेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त 1008 श्री पार्थिव शिवपूजन सोहळा धार्मिक आणि उत्साहपूर्व वातावरणात संपन्न झाला। यावेळी 1008 जोडप्याद्वारे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षाचे वाटप यावेळी करण्यात आले। कुडाणे फाट्याजवळ पिकअप वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील अशोक अण्णा सोनवणे जखमी झाले। या अपघातानंतर चालक पसार झाला। या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे। धुळे शहराजवळील अवधान गावात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मागे राकेश गुलाब पाटील यांचे घर 19 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाचे लोकर फोडून 8,000 रोख व 24,000 रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून नेले। याबाबत महाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। एसटी मंडळाने प्रवासी भाड्यात वाढ करत प्रवाशांना चांगलाच दणका दिला। महामंडळाच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे। ग्रामीण भागात सोडण्यात येणाऱ्या अनेक बसेसची अवस्था अत्यंत खराब असल्याने प्रवासी आणखीनच संतप्त होत आहे। काही महिन्यापूर्वी टोमॅटोचे दर वाढले होते, ते आता पुन्हा एकदा कमी झाले। बाजार समितीत आवक वाढल्यामुळे दर घसरल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली। बाजारात आता 10 ते 15 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपळनेर तालुका प्रमुख तुषार गवळी यांची निवड करण्यात आली। वासखेडी तालुका साखरी येथील श्री शंकरजी एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालयात राष्ट्रीय मानव विकास मिशन अंतर्गत शाळेतील इयत्ता 8वीच्या 6 विद्यार्थिनींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले। मान्सूनमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यंदा प्रकल्पात पाणीसाठा वाढला। मुबलक पाणीसाठा असल्याने अनेक शेतकरी फळभाज्या व पालेभाज्या लागवडीकडे वळले आहेत। त्यामुळे बाजारात मागील 2 महिन्यापासून पालेभाज्यांची आवक वाढली।